हाय नमस्कार. माझं नाव अमर ठाकरे. मी एक सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहे. आमच्या कंपनीचं नाव आहे लुमिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही काय करतो? यस, हा बहुतेकांच्या मनात जो प्रश्न आहे की तुमच्याकडे तुमचं सोशल मीडिया अकाउंट, तुमचं जीमेल असेल, तुमचं याहू असेल, रेडिप असेल, एव्हरीथिंग, सगळे जे इंस्टाग्राम अकाउंट असतील, हे सेफ आहे का असं वाटतंय तुम्हाला? आय थिंक ते सेफ नाहीये. जसं टूथब्रश आपल्याला 45 डेजमध्ये चेंज करावा लागतोय ना, सेम तशाच प्रकारचा आपला पासवर्ड सुद्धा 35 to 45 डेजमध्ये आपल्याला चेंज करावा. कारण की त्याचं कारण असं आहे की आपण जर हा पासवर्ड जर चेंज नाही केला तर कोणीतरी हॅकर आपल्या गुगलच्या किंवा क्रोमच्या ब्राउझरमधून आपण जर कुठं अननोन ठिकाणी फिशिंगवरती लिंकवर क्लिक केलं तर कॅशेसमधून तो जाऊ शकतो. ही टेक्निकली गोष्ट आहे, पण सांगण्याची गोष्ट आहे तो वीक होतो. तर तुम्हाला पासवर्ड जर जनरेट करायचा असेल तर पासवर्ड जनरेटरसाठी खूप वेगवेगळे टूल्स अवेलेबल आहेत. तुमचे पासवर्ड किती स्ट्रॉंग आहे त्यासाठी चेक करण्यासाठी हाऊ सिक्युअर इज माय पासवर्ड अशा प्रकारचं एक लिंक आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता. सो तुमचा पासवर्ड किती स्ट्रॉंग आहे त्यासाठी काय करावं लागेल? यस, हा म्हणजे बहुतेकांच्या मनामध्ये हा एक महत्वाचा गहन प्रश्न आहे. तर कसं काय अशी गोष्ट आहे जो माझा पासवर्ड चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग बनवू शकेल? अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर म्हणजे काय की जसं की नंबर असेल, तुमचा कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर आणि तुमचे जे काही सिम्बॉल्स असतील ते टाकायचे. पण जसं आपण म्हणतो ना टूथपेस्टमध्ये नमक आहे का रे बाबांनो, तशा प्रकारे तुमच्या पासवर्डमध्ये स्पेस आहे का? तर स्पेस जर टाकला तर तुमचा पासवर्ड अजून जास्त स्ट्रॉंग होऊ शकतो आणि ज्यामुळे हॅकर्सला तो ओळखण्यासाठी, गेस करण्यासाठी त्याच्याकडे ज्या डिरेक्टरीज, जे काही प्रोसेस अवेलेबल आहे ते खूप कमी पडतं आणि त्याला तो जो रिझन आहे ना तो खूप गरजेचा आहे. तर माझी विनंती आहे, आज तुमच्यासाठी एक महत्वाचं टास्क दिलं जातं. तुमचे जे सोशल मीडिया अकाउंट्स असतील किंवा कोणतेही अकाउंट्स असतील त्यासाठी तुमचे 2 स्टेप व्हेरिफिकेशन तर तुमच्या मोबाईलसाठी लावायचंच आहे, पण त्याबरोबर तुमचा पासवर्ड 45 डेजमध्ये चेंज पण करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहे, कारण की जर तुमच्या सोशल मीडियावरून हे जर प्रॉब्लेमॅटिकमध्ये बाहेर आलं सर 100% तुमचे इंटरनल बिझनेसवरती असेल किंवा तुमचे स्वतःचे जे काही फोटोज वगैरे जे काही सिंकअप केलेले काही व्हिडिओज असतील हे सगळे हॅकर्सकडे निघून जातील. तो थँक्यू सो मच.